मध्ये ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल, त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत नाही म्हणून तुम्ही अंदाज लक्षात येता। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। जून महिना संपत आला असताना पावसाने अनेक भागात दडी मारली होती, त्यामुळे पेरण्या रखडल्या, पाण्याची टंचाई वाढली आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते। मात्र आता परिस्थितीत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। जर तुम्ही अजून लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा पाहत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर वेळ वाया न घालवता हवामान विभागाने नेमका कोणता इशारा दिला आहे ते पाहूया। हवामान विभागाच्या माहितीनुसार आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सर्वात आधी कोकण विभागामध्ये बोलायचं झालं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरींसह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी। आता विदर्भाकडे वळूया। अमरावती जिल्ह्याला थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे। या भागातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाता, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर येथेही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रवाशांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे। मात्र जोरदार वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे। त्याचबरोबर सोमवारपासून घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा, जुन्या झाडांखाली उभे राहू नका, विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात जाणे टाळा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा। मित्रांनो, ही माहिती हवामान विभागाच्या अधिकृत इशाऱ्यावर आधारित आहे। हवामानात स्थानिक पातळीवर बदल होऊ शकतात, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील ताज्या अपडेट्सकडेही लक्ष ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच ताज्या हवामान अपडेट्स, शेतकरी बातम्या आणि महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडींसाठी लावा ताकद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।